नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे MPSC लक्ष्य या यूट्यूब चॅनलवरती। आज 2 एप्रिल 2019 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे चालू घडामोडी MCQच्या फॉर्मॅटमध्ये। तुम्ही आपलं चॅनल MPSC लक्ष्य आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबत बेलशेप आयकॉनसुद्धा क्लिक करा। सोबतच आपल्या मोटिवेशनसाठी मॅडमनी आपल्यासाठी काही व्हिडिओज अपलोड केले आहेत। हॅपी लाईफ के लिए आपकी सखी या चॅनलच्या अंतर्गत तर नेमका आपला आत्मविश्वास कसा वाढावा या संदर्भात एक मार्गदर्शन मॅडमनी केलेलं आहे। तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता, आपल्या दुसऱ्या चॅनलवरती आहे, ज्याची लिंक जी आहे तुम्हाला आपल्या कम्युनिटी बॉक्समधनं मिळेल। तर एक मोटिवेशन आपल्याला मिळावं या दृष्टिकोनातून हा एक व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला नक्की फायदा त्याच्यामधनं मिळेल। तर आजच्या क्वेश्चन्सला आपण आता सुरुवात करूया। आजची जी पहिली बातमी सगळीकडे जी झळकली होती ती म्हणजे बँक ऑफ बडोदा हे विलिनीकरण नुकतंच कोणत्या राष्ट्रीय 3 बँकांचं विलिनीकरण होऊन कोणत्या एका बँकेत त्याचं रूपांतरण झालं। ऑप्शन्स आपल्याला दिले आहे बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक। त्याला नाव देण्यात आलं आहे बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ बडोदा विजया देना, बँक ऑफ बिग बडोदा, बँक ऑफ बडोदा विजया बँक देना बँक आणि बँक ऑफ बडोदा की आणि बँक ऑफ बडोदा विजया देना की बँक ऑफ BVD। तर या बँकेला काय नाव देण्यात आलं आहे, तर या ज्या 2 बँक आहेत, 3 बँका आहेत, बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक, या विजया बँक आणि देना बँक या बँक ऑफ बडोदामध्येच विलिनीकरण त्याचं करण्यात आलेलं आहे। म्हणजे ही जी बँक बनलेली आहे हिचं नाव आता बँक ऑफ बडोदा असं असणार आहे। आज जे सगळीकडे झळकत होतं, आता एकत्र आहोत आम्ही 3 खास सर्वोत्कृष्ट कामगिरीची आम्हाला आस, याबाबतचं नोटिफिकेशन जे आहे किंवा राज्य सरकारने केंद्र सरकारने मंत्रिमंडळाची मंजुरी यापूर्वीच दिली होती आणि 1 एप्रिलपासनं या बँक ऑफ विजया बँक आणि देना बँक या बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण करण्यात आलं आहे। काही दिवसांपर्यंत विजया बँक आणि देना बँकेच्या काही शाखा या कार्यरत असतील, परंतु त्यानंतर या सर्व शाखा ॲज अ बँक ऑफ बडोदा म्हणूनच कार्य करणार आहे। बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ देना बँक आणि विजया बँक यांच्या विलिनीकरणानंतर एक मोठी राष्ट्रीयकृत बँक ही तयार झालेली आहे। तुम्ही आपलं चॅनल MPSC लक्ष्य आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सोबत टेलिग्राम चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा। टेलिग्रामवरती सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा लिंक्स या देण्यात येतात, तर त्याची लिंक, या टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। जगभरामध्ये अर्थ आवर 2019 जगभरामध्ये अर्थ आवर 2019मध्ये कधी साजरा केला गेला। अर्थ आवर हा साजरा केला जातो आणि या अर्थ आवरमध्ये काय केलं जातं, 1 तासापर्यंत संपूर्ण विजेचा वापर हा टाळला जातो, संपूर्ण इलेक्ट्रिसिटी जी आहे ही बंद करून ठेवल्या जाते। तर हा अर्थ आवर जो आहे हा 2019मध्ये कधी साजरा करण्यात आला, तर हा साजरा करण्यात आला आहे 30 मार्च रोजी। 30 मार्च रोजी अर्थ आवर हा साजरा करण्यात आला आहे। भारत आणि जगभरामध्ये हा साजरा केला जातो। या अर्थ आवरच्या माध्यमातून एनर्जी जी आहे ही वाचवण्यासाठी एक संदेश दिला जातो। स्पेस एमिसॅटचे इस्रोद्वारे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं। इस्रोने काय केलं, आज एमिसॅटसह 28 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं PSLV 45च्या मदतीने। त्यामध्ये भारताचे डोळे आणि कान तयार केले जातील। या एमिसॅटमध्ये भारताचे डोळे आणि कान तयार केले जातील असं म्हटलं जातं। आणि या प्रोजेक्टला मग नाव काय देण्यात आलं होतं, काय नाव होतं या प्रोजेक्टचं, प्रोजेक्ट कौटिल्य, प्रोजेक्ट चाणक्य, प्रोजेक्ट राजी की मिशन राजी। स्पेस एमिसॅट जो आहे हा उपग्रह काय याबद्दलसुद्धा आपण माहिती बघूया। तर याला नाव जे देण्यात आलं होतं ते म्हणजे प्रोजेक्ट कौटिल्य। प्रोजेक्ट कौटिल्यच्या अंतर्गत हे काम करण्यात आलं होतं। हा जो एमिसॅट उपग्रह आहे हा टेहळणी उपग्रह आहे। एमिसॅट आणि 28 सॅटेलाईट्सचं जे आहे PSLV C45च्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आलं आणि पहिल्या वेळी 3 ऑर्बिट जे आहेत ते 3 ऑर्बिटमध्ये एका वेळी एका उपग्रहाच्या माध्यमातून किंवा एका लॉन्चरच्या माध्यमातून 3 वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले होते। यासाठी 4 स्टेज सोलर पॅनल स्थापित करण्यात आलं होतं। 4 स्टेज सोलर पॅनल स्थापित करण्याचं हा पहिलंच मिशन होतं।
एमिसॅटचं जे वजन आहे हे 436 किलोग्रॅम आहे आणि 749 किलोमीटर ऑर्बिटमध्ये याला सेट करण्यात आलेलं आहे. या मिशनमध्ये किंवा या PSLV C-45मध्ये 24 अमेरिकी सॅटेलाईट 28 उपग्रह लॉन्च करण्यात आले. एमिसॅटमुळे काय होणार आहे, जी शत्रू राष्ट्र यांच्या रडारवरती आणि लेझर प्रणालीवरती लक्ष ठेवलं जाऊ शकतं. तसंच इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे हा मोजू शकतो. आणि हे जे PSLV C-45 हे जे लॉन्चिंग केलेलं भारताचं जे आहे 47वं मिशन आहे. 28 नॅनोग्रह याच्यामध्ये ते 24 अमेरिकेचे होते आणि C-45 प्रक्षेपकाच्या मदतीने हे प्रक्षेपित करण्यात आलं होतं. तर श्रीहरिकोटा येथील इस्रोचं जे अवकाशतळ आहे तिथून याला प्रक्षेपित करण्यात आलं होतं 1 तारखेला सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान. यामधून जो एमिसॅट उपग्रह आहे हा एमिसॅट काय करू शकतो, शत्रूच्या रडारची, तिथे चालणाऱ्या संवादांची आणि प्रदेशांची माहिती यामध्ये मिळणं शक्य होऊ शकतं. तसंच रात्रीच्या वेळीसुद्धा फोटो जो आहे हा एमिसॅटच्या मदतीने काढला जाऊ शकतो. पुढील प्रश्न, स्लोवाकियाची पहिली महिला अध्यक्ष कोण बनले आहे? स्लोवाकिया युरोपियन राष्ट्र येथे पहिली महिला अध्यक्ष कोण बनली आहे? इलियाना डिक्रूज, झुझुना कॅपिटोवा, थेरेसा मे की गीता गोपीनाथ? तर झुझुना कॅपिटोवा जे आहेत या स्लोवाकियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या आहेत. या आहेत झुझुना कॅपिटोवा. 42% मतदानाच्या तुलनेमध्ये जे युजून कमिशनचे उपाध्यक्ष सेकोफिकच्या मतदानामध्ये 58% मतं हे म्हणजे तब्बल 58% मतं जे आहेत हे झुझुना कॅपिटोवा यांना मिळालेले आहेत. तर स्लोवाकियाच्या इतिहासामध्ये त्या पहिल्यांदाच एखाद्या महिला ज्या आहेत त्या पंतप्रधान बनलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल माहिती घ्यायची झाली तर त्या व्यवसायाने वकील आहेत. बेकायदेशीर कचरा निदान प्रकरणामध्ये त्यांनी बराचसा प्रचार आघाडी मिळवली होती. ही केस जी आहे ही जवळपास 14 वर्षे टिकली होती. त्यांचा जन्म 1973 सालचा आहे आणि कॉमनियस विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं आहे. शिक्षणानंतर त्यांनी पेझिनोकच्या स्थानिक शासनामध्ये काम केलं होतं. त्या LLBचा वकील असल्यामुळे त्या स्वतःचं एक कायदेशीर फर्मसुद्धा चालवतात आणि अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत. डिसेंबर 2017मध्ये त्यांनी प्रोग्रेसिव्ह स्लोवेकिया पार्टीच्या राजकारणामध्ये प्रवेश केला होता आणि त्या ज्या आहेत आता पहिल्या पंतप्रधान बनल्या आहेत. पर्यावरण मंत्रालयाने 14 वर्षापासून पर्यावरण संरक्षणास विरोध केल्यामुळे त्यांना गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2013 पासून सन्मानित करण्यात आला आहे. गोल्डमन पर्यावरण पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. इथे जे आहे एक लिस्ट आपण घेतलेली आहे. जगभरातील ज्या 10 महिला अशा घेतल्या आहेत ज्या कुठल्या राष्ट्राच्या अध्यक्षा, पंतप्रधान आहेत किंवा राष्ट्रपती आहेत, तर त्याचीसुद्धा एक माहिती आपण इथे घेतली आहे. जसं सेलोम जुराबिश्विली आहे जॉर्जिया, या जॉर्जियाच्या अध्यक्ष आहेत. इथिओपियाच्या अध्यक्षा कॅटरीन जेकबोडी. त्यानंतर जकिंडा आर्डन या न्यूझीलंडच्या पंतप्रधान आहे. आंग सान सू की या म्यानमारच्या राजकीय सल्लागार आहेत. विद्यादेवी भंडारी नेपाळच्या वर्तमान अध्यक्ष आहेत. कोलिंडा गेब्रर क्रोएशियाच्या अध्यक्ष. शेख हसीना बांगलादेशच्या पंतप्रधान. एंजेला मार्कल जर्मनीच्या चान्सलर आहे आणि थेरेसा मे ज्या आहेत या UKच्या युनायटेड किंगडमच्या पंतप्रधान आहेत. तर ह्या 10 महिला ज्या आहेत या सध्या कार्यरत आहेत एखाद्या राष्ट्राच्या राष्ट्रप्रमुख म्हणून. बघूया पुढील प्रश्न, ICC टेस्ट चॅम्पियनशिप मेन्स यासाठी मानाची गदा कोणाला मिळाली आहे? ICC टेस्ट चॅम्पियन मेन्ससाठीची जी मानाची गदा आहे ती कोणाला मिळाली आहे? तर ही भारताला मिळाली आणि तिसऱ्यांदा इन रो जी आहे तिसऱ्यांदा ही गदा जी आहे भारताला दिली जाणार आहे. ही यासाठी दिली जाते ही गदा की जो संघ क्रमवारीमध्ये प्रथम क्रमांकावरती असतो 1 एप्रिल रोजी टेस्ट रँकिंगमध्ये त्याला ही गदा दिली जाते. तर भारत जो आहे टेस्ट रँकिंगमध्ये प्रथम क्रमांकावरती असल्यामुळे विराट कोहलीला या गदेनी सन्मानित केलं जाणार आहे, म्हणजे भारतीय संघाला सन्मानित केलं जाणार आहे.
कसोटी क्रमवारीमध्ये न्यूझीलंडचं दुसरं स्थान आहे. बांगलादेश विरुद्ध मिळालेल्या कसोटी मालिका विजयाच्या बळावर त्यांना वर्षाअखेरीस दुसऱ्या स्थानावर विराजमान होता आलं आहे. या यादीमध्ये दक्षिण आफ्रिका 3ऱ्या क्रमांकावरती, तर ऑस्ट्रेलिया जो आहे तो 4थ्या क्रमांकावरती आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीमने सलग 3ऱ्यांदा क्रमवारीमध्ये अव्वल स्थान कायम राखत ICC टेस्ट चॅम्पियनशिप मेस म्हणजेच ICC कडून मानाची गदा मिळवलेली आहे. आणि या मानाच्या गदा पुरस्कारासोबतच टीम इंडियाला $1 मिलियन म्हणजे $10 लाख रोख पुरस्कारसुद्धा मिळणार आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत प्रत्येक संघाची कसोटी कामगिरी पाहून जे संघ वर्षाअखेरीस 1 एप्रिलला अव्वल स्थानावरती होता त्यांना हा पुरस्कार ICCच्या माध्यमातून दिला जातो. ICC बाबत दुसरी बातमी, ICCच्या CEO पदी यांची निवड झाली आहे. मनू साहनी यांची निवड झालेली आहे ICCच्या CEO पदी. तर मनू साहनी यांनी कोणाची जागा घेतली आहे? आता ही जी निवड झाली आहे मनू साहनी यांची झाली आहे. डेव्हिड रिचर्डसन, शशांक मनोहर, माल्कम मार्श की नन ऑफ द अबव. त्यांनी डेव्हिड रिचर्डसन यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मनू साहनी 17 वर्षापासून ESPN स्टार स्पोर्ट्समध्ये काम करत होते आणि ते ताबडतोब जे आता डेव्हिड रिचर्डसन यांची जागा घेतलेली आहे. हे आपण बघतायत हे मनू साहनी. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मनू साहनी यांना CEO म्हणून नियुक्त केलं आहे, ज्याला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतो. त्यांनी डेव्हिड रिचर्डसन यांची जागा घेतली आहे. तसंच इंग्लंड आणि वेल्समध्ये 2019मध्ये विश्वचषकपर्यंत रिचर्डसन ICCशी संबंधित असतील. मनू साहनी जे आहे ESPN स्टार स्पोर्ट्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक होते आणि गेल्या आठवड्याभरात ते निवृत्त CEO रिचर्डसन बरोबर काम करत होते. मनू साहनी गेल्या 17 वर्षापासून या ESPN स्टार स्पोर्ट्स आहे आणि हा कालावधी जो आहे 2007 ते 2015 पर्यंत होता. वळूया पुढील प्रश्नाकडे. इंडिया ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप ही कोणी जिंकली? इंडिया ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप पार पडलेली आहे. P श्रीकांत, विक्टर एक्सेलसेन, HS प्रणय की यापैकी नाही? तर P श्रीकांत या स्पर्धेमध्ये पराभूत झाला आहे आणि विक्टर एक्सेलसेन याने ही जिंकलेली आहे. डेन्मार्कचा खेळाडू आहे विक्टर एक्सेलसेन. श्रीकांतला जे अंतिम फेरीमध्ये पराभूत व्हावं लागलं होतं. यामध्ये इतर विजेते जे आहे मेन सिंगल विक्टर एक्सेलसेन, वुमन सिंगल रॅचॉंग इंटॉन थायलंडची आहे. मेन्स डबल्स लियांग आणि वँग ची लिन चायनीज तायपेची जोडी आहे. वुमन्स डबल्समध्ये ग्रेसिया पोली आणि अप्रियानी रहायू ही इंडोनेशियाची जोडी. तर मिक्स डबल्समध्ये वांग ई लू अँड हुसॉंग डॉम्पिंग या चायनाच्या जोडीने विजेतेपद पटकावलेलं आहे. तर हे महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. इंडियन ओपन चॅम्पियनशिप हा जो आहे पराभूत झाला आहे फायनलमध्ये श्रीकांत. बघूया पुढील प्रश्न. भारतीय चमूने 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये किती सुवर्णपदकं जिंकलेली आहेत? सध्या जी एशिया चॅम्पियनशिप स्पर्धा चालू आहे तर 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये भारताने किती सुवर्णपदकं जिंकली आहे? तर सर्वच्या सर्व 4ही गोल्ड मेडलवरती जे आहे हे भारतीय चमूने जे आहे भारतीयांनी पटकावलेले आहेत. 10 मीटर एअर रायफल प्रकारामध्ये ही कामगिरी त्यांनी केलेली आहे. तर चायनीज तायपी इथे चालू असलेल्या या स्पर्धेमध्ये भारताने 4 गोल्ड मेडल जिंकले. त्यामुळे आता भारताच्या पदकांची संख्या जी आहे ती 12पर्यंत पोहोचली आहे. स्पर्धेमध्ये आतापर्यंत झालेल्या 14पैकी 12 प्रकारांमध्ये सुवर्णपदक भारताने पटकावलेलं आहे. कमी मतदान होत असलेल्या महाराष्ट्रातील 10 लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. तर याची सुरुवात कुठून होणार आहे? याची सुरुवात जी 2 एप्रिलपासून होते आणि याची सुरुवात कुठून होणार आहे? सातारा, मुंबई, पुणे की बारामती? तर महाराष्ट्रामधील जो मतदानाचा टक्का वाढावा या दृष्टिकोनातून हे अभियान राबवलं जाणार आहे. तर हे अभियान जे निवडणूक आयोगाद्वारे राबवलं जाणार आहे आणि याची सुरुवात होणार आहे मुंबई येथनं. मुंबई येथील CSTM ज्याला म्हटलं जातं छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकामध्ये याची सुरुवात 2 एप्रिलपासून होणार आहे दुपारी 4 वाजता. आणि # कोणीही मतदार वंचित राहू नये अशी या अभियानाची संकल्पना आहे.
हॅशटॅग दिला आहे, हॅशटॅग कोणीही मतदार वंचित राहू नये. या दृष्टिकोनातून ही अभियानाची सुरुवात होणार आहे. या प्रतिकात्मक प्रारंभानंतर दक्षिण मुंबई, पुणे, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, जळगाव, धुळे आणि कल्याण येथे 2 ते 28 एप्रिल दरम्यान रॅली आयोजित केली जाणार आहे. हा जो कार्यक्रम आहे हा आयोजित करणार आहे रिजनल आउटरीच ब्युरो, तसंच माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांनी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या कार्यालयाशी समन्वय साधून हे अभियान आयोजित केलेलं आहे. या मतदार जागृतीसाठी 10 मोबाईल व्हॅन्स, 1200हून अधिक ठिकाणांचा दौरा केला जाणार आहे आणि अभियानादरम्यान गीत आणि नाटक प्रभागाचे कलाकार सादरीकरण करतील. आणि या अभियानांतर्गत काय होणार आहे, एक PWD ॲप, दिव्यांग व्यक्तींसाठी एक ॲप असणार आहे, सी-विजिल ॲप, EVM अँड VVPॅटचा वापर, तसंच मतदार ओळखपत्रासाठी 10 पर्याय जे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी वापरता येतील याबद्दलची माहिती दिली जाणार आहे. 84वा उत्कल दिवस कधी साजरा केला गेला? 2 एप्रिल, 1 एप्रिल, 31 मार्च की यापैकी नाही. तर उत्कल दिवस म्हणजे ओडिसाचा स्थापना दिवस आणि हा 84वा होता, 1 एप्रिल रोजी साजरा करण्यात आलेला आहे. ओडिसा जो दिवस आहे हा 1 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो, कारण ओडिसाची स्थापना जी आहे एक सेपरेट राज्य म्हणून 1 एप्रिल 1936 रोजी झाली होती. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. रॉजर फेडरर जो आहे याने मियामी ओपन चॅम्पियनशिप स्पर्धा ही जिंकलेली आहे. तर रॉजर फेडररने आपल्या करिअरमध्ये हे कितवं विजेतेपद पटकावलं आहे? 100व, 101व, 102व की 99व? तर हे तुम्ही डिटेलमध्ये लिहा. आणि एक मोटिवेशनलच्यासाठी मोटिवेशनसाठी आसुदा मॅडम तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करणार आहेत. तर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला जी आहे ती कम्युनिटी बॉक्समध्ये मिळेल. आपलं चॅनल जे आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त एक सर्वे आपण पोस्ट केलेला आहे. या सर्वेमध्ये सुद्धा तुमचं मत नोंदवा, जेणेकरून तुम्हाला सब्जेक्ट रिलेटेड व्हिडिओज जे आहेत या कुठल्या वेळेमध्ये हवा आहे त्या संदर्भात तो सर्वे आहे, तर तो सुद्धा नक्की करा. अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.